ऋषिकेश पवार राईट आर्म मीडियम पेसर. अगदी रवीने पहिला चेंडू सन्मानाने खेळून एक धाव आपल्या संघासाठी निश्चित पूर्ण केले. आता मात्र स्ट्राईक इन द फलंदाज असेल रोशन. पुन्हा एकदा ऋषी खोलवर टप्प्याचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र कॅच घेण्याची संधी निर्माण झाली होती आणि तत्पूर्वी घेतलेली एक सिंगल आणि धावफलक एकने वधारेल. धाव झाले 2 बिन गडी बाद 2. चांगली शांत सुरुवात पाहायला मिळते आंबेटेंबे संघाकडनं. तितकी सुंदर अशी गोलंदाजी आपण ओमसाई आंबेले संघाकडनं ऋषीच्या माध्यमातून पाहत आहोत. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या साईडने हो चांगला उडवण्याचा प्रयत्न आणि असा सुंदर असा सोपा झेल मात्र अक्षयच्या स्वरूपात टिपलाय आणि संघाला पहिला हादरा बसतोय रवीच्या रूपात. नवीन फलंदाज क्रमांक 3 वर येत आहेत धीरज. खूप मोठी जबाबदारी असेल धीरज यांच्यावर. पुन्हा एकदा ऋषी सज्ज. ओहो गुड लेनचा चेंडू चांगला असा सन्मानपूर्वक शॉट आणि इथे मात्र रनआउटची संधी निर्माण झाली होती. तत्पूर्वी काढलेली एक मस्त सिंगल पाहायला मिळाली आपल्याला. धावसंख्या वाढेल. धावसंख्या झाली ती 3. पुन्हा एकदा ऋषी शॉर्ट आर्म पुल करण्याचा चेंडू पूर्णपणे बीट झाले फलंदाज रोशन. चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवरप्लेच्या षटकामध्ये अजूनपर्यंत ऋषीने आपल्या गोलंदाजीवर 3 धावा खर्च करून एक बळी मिळवलाय. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ऋषीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा लेग कटर स्लोवर चेंडू तितक्याच हलक्या हाताने कट केले लॉंग लेगच्या दिशेने. मात्र आउटफील्ड जरा स्लो असल्या कारणाने तत्पूर्वी घेतलेल्या 2 सिंगलच्या मदतीने धावसंख्या झाली ती 5. एक षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा 1 गडी बाद. चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळते आंबेले संघाकडनं. यानंतर होणारा सामना आंबेला पाडा वर्सेस चाफेवाडी पठार. दोन्ही संघाच्या संघनायकाने रिपोर्टिंग करायचंय.
पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू लॉफ्टेड करण्याचा प्रयत्न, चांगलासा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने. तत्पूर्वी गाठलेले दोन धावे, दोन धाव्यांच्या मदतीने धावसंख्या, सॉरी, एक शॉर्ट रन आलेले. चांगली अशी माहिती पोहोचवत असताना ऑफिशियल आमच्यापर्यंत, आणि एक धावेने धावफलकाला धावसंख्या झाली ती 7. पुन्हा एकदा जयेश. आता मात्र गुडलेनचा चेंडू पूर्णपणे बांधून ठेवत असताना गोलंदाज जयेश मोठे फटके खेळू देत नाही. तत्पूर्वी काढलेले दोन धावा, दोन धाव्याच्या मदतीने धावसंख्या झाली ती 9. हॅलो, चेक. हॅलो, हॅलो, चेक. पुन्हा एक गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून फलंदाजीचा कुठल्याही प्रकारचा फायदा अजूनपर्यंत आंबेडकर संघाला घेता आला नाहीये. कुठल्याही प्रकारचा चौकार किंवा षटकार अजून तरी पाहायला मिळाला. सुंदर असा चेंडू, खोलवर टप्प्याचा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिरावलेली 2 षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या झाली ती 10. 2 गडी बाद 10. चांगली अशी गोलंदाजी. संघनायकांनी जबाबदारी दिली पुन्हा एकदा ऋषीवर. ऋषी दुसऱ्या षटकासाठी सज्ज झालाय. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत असताना ऋषी पवार आपल्या संघासाठी स्ट्राईक एंडला फलंदाज असतील. रोशन, खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला असा स्ट्रेट आउट पाहायला मिळतोय. तितकेच सुंदर असे क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी घेतलेले एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 11. आता मात्र क्षेत्ररक्षणात बदल करत असताना ऋषिकेश. पुन्हा एकदा सुनील टू ऋषी. आता मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतो. तत्पूर्वी लेग बायच्या स्वरूपात आपल्याला धाव पाहताना मिळते. धावसंख्या झाली ती 12. संतशी सुरुवात पाहायला मिळते आंबेटेंबे संघाकडनं. आता मात्र ओव्हरपिच चेंडू आणि त्याचा मात्र इथे खरपूस समाचार पाहायला मिळतोय. आणि या सामन्याचा पहिला षटकार
अगदी शांतपणे खेळत होता आणि आता मात्र पूर्णपणे हात खोलून त्याने षटकार दाखवलाय लॉंग ऑफच्या दिशेने. धावसंख्या झाली ती 18. पुन्हा एकदा सोवर चेंडू आणि आता मात्र चेंडूखाली क्षेत्ररक्षक सोपा असा झेल सोडताय क्षेत्ररक्षक आणि तत्पूर्वी घेतलेल्या या 2 धावेने धावफलक नक्कीच वाढेल. धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 20. यानंतर होणारा सामना आंबेलापाडा वर्सेस चाफेवाडी. दोन्ही संघाने रिपोर्टिंग करायचंय. आजच्या दिवसामध्ये समालोचनासाठी नक्कीच आमच्या स्पर्धेसाठी जोडले जातील अभयजी खुने. ते देखील आज उपस्थित झाले. त्यांचे दत्तप्पा ग्राम असतील. नक्कीच इथे वाईट चेंडू पाहायला मिळतोय आणि रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय आंबेटेबे संघाचा. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 21. अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू पूर्णपणे बीट केले फलंदाजाला. तितके चांगले असे गोलंदाजी पाहायला मिळते ऋषीच्या माध्यमातून. अगदी या षटकामध्ये एक षटकार देखील पाहायला मिळाला. तदनंतर केलेला काय कमबॅक, चांगलीशी गोलंदाजी. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू. तत्पूर्वी घेतलेली एक सिंगल. एकेरी धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या झाली ती 22. अगदी 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 22. चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळते. या सामन्यासाठी ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये. त्वरित क्षेत्ररक्षण लावायचे ओमसाई आंबेळे संघ. वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज राहुल. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळतोय राहुल यांच्याकडनं. रोशन आघाडीला आहेत. आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आपण एक षटकार देखील पाहिला आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू लॉंग लेगच्या दिशेने 1 बाउन्स 4. चांगलीशी फटकेबाजी पाहायला मिळते रोशनच्या माध्यमातून जे आघाडीला आहेत. या 4 धाव्याने धावसंख्या झाली ती 26. लॉस ऑफ 2 विकेट्स.
पुढे गोलंदाजी करू शकणार नाही. थ्रो गोलंदाजी आपण इथे आणि या चेंडू हा चेंडू नो असेल आणि पेनल्टीच्या 2 धावा आणि चौकार. टोटल या चेंडूवर 7 धावा मिळतील. नक्कीच कर्णधाराला सूचना असेल नवीन गोलंदाज वापरायचा आहे आणि आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. नक्कीच चाफेवाडी पठार संघ आपले ते उपस्थित झाले, त्यांचं नक्कीच आम्ही कौतुक करू. खूप आमचा प्रवास करून आज इथे पोहोचलेत. तसेच आंबेलेपाडा संघाने रिपोर्टिंग करायचंय. मिड इनिंगमध्ये नक्कीच आपण टॉस करूया. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू मात्र आता थांबणार नाही. चेंडू जातो सीमा पार. चौकार. आघाडीला आले फलंदाज रोशन. याच्या मॅट मधून आपण बॅक टू बॅक 2 चौकार पाहतोय. चांगली फलंदाजी. नक्कीच या 4 धाव्याने धावसंख्या वाढेल. धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 33. नक्कीच नवीन गोलंदाज भूषणला वापरले गेले. त्याच्या पहिल्याच चेंडूवर चांगला समाचार पाहायला मिळतोय. आणि आपण या स्पर्धेदरम्यान ज्यांचे शुभ आगमन झाले, विश्वनाथ पुंडलिक घुडे, ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केले 3ऱ्या क्रमांकासाठी चषक, त्यांचं नक्कीच आम्ही कौतुक करू आणि त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. या षटकासाठी खूप वेळ होतंय. आता मात्र रिव्हर्स ट्राय करण्याचा प्रयत्न आणि पूर्णपणे बीट झालेत फलंदाज रोशन. चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळते भूषण भूषणच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 33. पुन्हा एकदा स्लोअर मध्ये चेंडू पूर्णपणे बीट झालेत. सलामीला आले ते रोशन, ज्यांच्या बॅटमध्ये आपण एक षटकार देखील पाहिलाय, 2 चौकार देखील पाहिले. आता मात्र त्यांच्या हातामध्ये बेडा ठोकण्याचं कामकाज केले जाते भूषणच्या माध्यमातून. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू फ्लॅट 6 पाहायला मिळतोय. चांगलीशी फटकेबाजी. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 39. आणि या 4 षटकासाठी वेळ घेतलाय 22 मिनिटाचा. नक्कीच एक क्षेत्ररक्षक आपण आतमध्ये घेऊया, पण अंपायरला विनंती असेल. आंबेड संघ आधीच वेळ झालाय.
आपण 22 मिनिटं घेतले 4 षटकार हाताळण्यासाठी. क्षेत्ररक्षक लावून घ्यायचंय. षटकार पाहायला मिळतोय. आता मात्र भूषणची फलंदाजी वगळता रोशनने देखील आपला रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवर खणखणी षटकार दाखवतोय भूषणला, सॉरी सुनीला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. या सामन्यात डॉट बॉटचे पर्सेंटेज खूप जास्त पाहायला मिळाले. धावसंख्या झाली आहे ती 2 गडी बाद. 46 सॉरी 45. पुन्हा एकदा क्विकर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतं. मात्र दिशेने कुठेतरी भरकटलेत आणि अवंतरच्या स्वरूपात धावसंख्या वाढेल. धावसंख्या झाली ती 46. यानंतर होणारा सामना जय हनुमान आंबेलपाडा वर्सेस चाफेवाडी. मिड इनिंग मध्ये नक्कीच आपण सामन्याचा नाणेफेक केला जाईल. आपण सज्ज राहायचंय दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. आता मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच मध्ये चेंडू आणि आता मात्र रनआउटची नक्कीच अपील केले. नक्कीच फलंदाज बाद असेल. बॅट पूर्णपणे हवेत आहे. आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. रनआउट प्लस निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या झाली ती 46 प्लस ऑफ 3 विकेट. नवीन फलंदाज विशाल मैदानात दाखल. आणि जे आघाडीला आले होते रोशन, त्यांच्या माध्यमातून चांगलीशी फलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा रणवेमध्ये थोडासा व्यत्यय येत असताना भूषणचा सामना करतील विशाल. धावसंख्या झाली ती 46. आता मात्र चांगलासा चाबूक शॉट पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या डोक्याच्या वरून षटकार. 52 लॉस ऑफ 3 विकेट. पहिल्या चेंडूवर खणखणी षटकार दाखवत असताना विशाल
काय फटकेबाजी पाहायला मिळाली विशेषच्या माध्यमातून. आता मात्र पुन्हा एकदा शॉर्टपिच चेंडू, विकेट किपर पूर्णपणे बीट झाले. तत्पूर्वी बाईकच्या स्वरूपात घेतलेले एक सिंगल, दुसऱ्याचा प्रयत्न होईल. आणि आता मात्र रनआउटची संधी मात्र निर्माण झाली होती, पूर्णपणे संधी गमावली. आणि तत्पूर्वी मिळालेल्या 2 धावा, 2 धावेने धावफलक झालेले, धावसंख्या झाले ते 3 गडी बाद 54. अजूनही षटकातले काय चेंडू शिल्लक. मारा करेल विशाल. पुन्हा एकदा शॉर्टपिच चेंडू. आणि आता मात्र सुनीलला आपली विकेट गमावावी लागेल. आणि सामन्याच्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती धावसंख्या सहकार्य स्पर्धेसाठी आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला पहिल्या सत्रामध्ये, स्थापुनी हिंदवी स्वराज्य आपले शौर्याने लिहिली इतिहास गाथा, असा हा जाणता राजा माझा तया चरणी झुकवितो माथा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून या स्पर्धेची सुरुवात मी माझ्या आवाजाने या पहिल्या मॅच मधील दुसऱ्या डावाला करतोय. पहिला डाव आपण पाहिला ज्यामध्ये बॅटिंग करत असताना तर नेक्स्ट मॅच या ठिकाणी आपण पाहणार आहोत आंबेलेपाडा विपक्ष चाफेवाडी संघ या ठिकाणी दिलेल्या वेळेमध्ये उपस्थित आहे, त्यांचं वेलकम करूयात. त्याचबरोबरीनं आंबेलेपाडा संघाला हा लास्ट कॉल आहे, अगदी 10 मिनिटांचा वेळ तुमच्यापर्यंत देण्यात येतोय. जर 10 मिनिटांमध्ये तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहत नसाल तर मॅनेजमेंट कमिटी जो काही निर्णय देईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. आंबेलेपाडा संघ सध्या जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच इथे रंगली आहे. रुद्र स्पोर्ट्स आंबेटेंबे आणि त्या संघाच्या विरोधामध्ये ओमसाई आंबेळे हे दोन संघ सध्या तुम्ही आजच्या या रजनी क्रिकेटमध्ये पाहताय. अतिशय सुंदर स्पर्धा, अगदी मुरबाड क्रिकेटला अगदी आपण विचार केला तर श्री दत्तकृपा ग्रामस्थ मंडल नवापाडा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा श्री दत्तकृपा चषक 2024 प्रकाश झुतातील क्रिकेटचे सामने, अतिशय चांगली स्पर्धा दिली या नवापाडा ग्रामस्थांनी मुरबाड टेनिस बॉल क्रिकेटला. अगदी विचार केला तर रजनी क्रिकेट स्पर्धा 3 दिवस या मैदानावरती आपण या स्पर्धेचा आनंद घेतला. आजच्या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस, आणि शेवटच्या अंतिम दिवसामध्ये ही स्पर्धा पूर्णपणे या मैदानावरती रंगून जाईल यामध्ये तील मात्र शंका नाही आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतोय टीमची टोटल पूर्णपणे जाऊन पोहोचली होती.
54 आणि 55चं टार्गेट आता या मॅच मध्ये जे मात्र सेट करण्यात आला ओमसाई आंबेलेपाडा आंबेले संघासमोर. ओमसाई आंबेलेपाडा 10 मिनिटांचा वेळ मॅनेजमेंट कमिटीने तुम्हाला दिला. त्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला रिपोर्टिंग करणं मित्रांनो गरजेचं राहील, अन्यथा मॅनेजमेंट कमिटी जो निर्णय या ठिकाणी घेईल तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. अगदी आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये तब्बल वेलेचं महत्व ज्या टीम्सला दिलं नव्हतं त्या टीम्सला पॅनल्टी या ठिकाणी देण्यात आली होती. वेलेचं फार महत्व आहे जीवनामध्ये. अगदी आपण विचार केला तर कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल एका षटकाची पॅनल्टी अगदी जो संघ वेलेत उपस्थित राहिला नव्हता त्या संघाला देण्यात आली होती. त्यामुळे आंबेलेपाडा संघ 10 मिनिटांचा वेल आहे. वेलेचं महत्व तुम्ही त्या वृत्तमानपत्राला विचारा, न्यूजपेपरला विचारा. जो न्यूजपेपर सकाळी 4 रुपयाने विकला जातो तोच न्यूजपेपर दुसऱ्या दिवशी 4 रुपये किलोने विकला जातो. म्हणून वेलेला फार महत्व आहे. अंपायरचा ग्रीन सिग्नल, सामना या ठिकाणी स्टार्ट होतोय. दुसऱ्या सत्रामध्ये दोन्ही संघाला देत भरपूर साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ टीम. शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल ऑन साइडला शफल मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाज सलामीसाठी आपण पाहतात अक्षय आणि ऋषीला. ऋषी अगदी आपण विचार केला तर अतिशय चांगला उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे ओमसाई आंबेले या टीमकडनं. आणि पहिलं षटक रुद्र स्पोर्ट्स आंबेटेंबे या टीमकडनं फेकत असताना गोलंदाज सुजित आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय वेगळे गोलंदाजाकडे पहिला चेंडू त्यानं डॉट फेकला, खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेनं लॉफ्ट केला व्ही शेप मध्ये. अगदी चेंडू घरंगळत त्या ठिकाणी डीप मध्ये चालला. फिल्डरचे प्रयत्न फार चांगले होते, थोडं फंबल झालेत आणि त्या ठिकाणी मिसफिल्डच्या माध्यमातनं या ठिकाणी एक सिंगलचं त्या ठिकाणी दुहेरी धावेमध्ये कन्व्हर्सेशन मात्र फलंदाजाच्या माध्यमातून करण्यात आला. टीमची टोटल या ठिकाणी नक्कीच ओपन झाली आहे. धावफलकावरती तुम्ही धावसंख्या पाहू शकता. 2 या अंकावरती फुलर लेंथ ऑन साइडला फटका इथे जबरदस्त परफेक्ट मिडल आणि बॉल चालला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अंपायरचा सिग्नल इट इज अ नो बॉल. आणि या चेंडूवरती मिळतात षटकार. एकंदरीत धावा 7. तिसरं षटक ज्या प्रकारे गोलंदाजाला बाद करण्यात आलं. एका चेंडूवरती 7 धावा आल्या होत्या. त्यानंतर आता या दुसऱ्या डावामध्ये देखील एका चेंडूवरती 7 धावा आल्यात. फ्री हिटची संधी होती, कव्हर्सला फटका सजवला. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची. चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नजाकत भरा स्ट्रोक फ्री हिटच्या संधीवरती येतोय. फलंदाज अक्षयच्या बॅटमधनं हा चौकार. 4 धावा. काय होतीये 13 या आकड्यावरती. सुरुवातीचा चेंडू डॉट, त्यानंतर जी फलंदाजी दाखवली फलंदाज अक्षयनं ती फार चांगली होती. हा चेंडू ऑन साइडला आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटची कडा घेतली. त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू सरळ चालला. त्या ठिकाणी रोशन तुम्ही पाहू शकता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. सुजितचं हे पहिलं षटक पॉवर प्लेचं जे आतापर्यंत थोडं महागडं ठरलं कारण टीमची टोटल आपण पाहिली पहिल्या डावामध्ये 54 धावा धावफलकावरती लावण्यामध्ये यश आलंय. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर रुद्र स्पोर्ट्स आंबेटेंबे या संघाला. त्यानंतर आता दुसऱ्या डावामध्ये या ठिकाणी धावसंख्या थांबवायची आहे, वाचवायचे, संरक्षण करायचं 55 धावेचं. आणि हाच किल्ला 55 धावांचा डोंगर चढण्यासाठी दुसऱ्या बाजूने ओमसाई आंबेले हा संघ पूर्णपणे सज्ज दिसतोय. फटका इथे फसला, बॅटची कडा. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट थर्डमॅनला. डायरेक्ट ही 2 संधी या ठिकाणी निर्माण झाल्या होत्या. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर बंटी होते, चांगली फिल्डिंग बंटीच्या माध्यमातून. त्यानंतर बॉडी बॅलन्स गमावला आणि डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला, परंतु चेंडू अगदी यष्टांच्या बाजूने त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला. त्यानंतर गोलंदाजाकडे देखील संधी होती डायरेक्ट हिटची, परंतु त्या ठिकाणी त्यानं देखील संधी गमावली. आणि अशा प्रकारे शेवटचा चेंडू या ठिकाणी आला आता डॉट. आणि पहिल्या षटकाचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ओमसाई आंबेले हा संघ जबरदस्त सुरुवात करत असताना 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आंबेलेपाडा संघ चला या लगेचच आपण टॉससाठी यायचा. 10 मिनिटाचा वेळ तुम्हाला देण्यात आला होता. ती 10 मिनिटं आता अगदी संपण्याच्या मार्गावरती आहेत.
त्यामुळे आपण लगेचच यायचं टॉससाठी आंबिलेपाडा संघ. या ठिकाणी आपण पाहिलं तर चाफेवाडी संघ अतिशय दूरचा पल्ला गाठून दिलेल्या वेळेच्या 30 मिनिटं अगोदर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण मोस्ट वेलकम करूयात. स्वागत आहे तुमचं आंबिलेपाडा संघ. आपण देखील आता जास्त वेळ घेऊ नका, कारण या स्पर्धेचा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस, शेवटची आणि अंतिम रात्र. अतिशय सुंदर स्पर्धा ग्रामस्थ मंडळ नवापाडा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. सातत्याने या स्पर्धेचा आजचा चौथा दिवस. सेकंड ओव्हर, गोलंदाज अभय गोलंदाजी ट्रॅक वरती आणि या मॅचची प्राइज विकेट अगदी पहिल्याच बॉल वरती आता कॅरी केली गोलंदाज अभयनं. आता ऋषीला मात्र तंबूच्या दिशेने पाठवला. सुंदर झेल डीप मिड विकेटला सुजितनं टिपला आणि पहिली सफलता मिळतीये रुद्र स्पोर्ट्स आंबेटेंबे टीमला. फलंदाज ऋषी पवार, बॅक टू द पवेलियन. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी लगेच. चाफेवाडी टीम, त्याचबरोबरीनं आंबेलेपाडा संघ. सन्मान्य विश्वनाथजी घुडे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी या ठिकाणी करणार आहोत, ज्यांच्या हाफ ट्रॅकर होता, ऑनसाइडला फुल केला. त्या ठिकाणी आउटफील्ड थोडी खराब आपल्याला पाहायला मिळते. चांगले होते, चांगला त्या ठिकाणी एफर्ट दाखवला फिल्डरनं, परंतु या चेंडूवरती आपण जर पाहिल्या तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 10 क्रिकच्या माध्यमातून स्पर्धा तुम्ही सध्या यूट्यूब वरती पाहू शकता ऑनलाईन. आणि 10 क्रिक ज्या ज्या वेळेस आपण म्हणतो ना, त्या वेळेस क्वालिटी विथ क्लिअरिटी हे त्यांचं ब्रीद वाक्य. कुणाल म्हात्रे यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला हा 10 क्रिकचा संपूर्ण समूह तुम्ही पाहू शकता. झेलची संधी होती आणि कॅच या ठिकाणी सोडण्यात आली. अतिशय सोपा झेल होता, परंतु असं म्हटलं जातं ना, जोपर्यंत कोणत्याही प्रकारचा झेल टिपला जात नाही तोपर्यंत तो झेल साधा होता की सोपा होता की कठीण होता हे म्हणणं अगदी मूर्खपणा. आणि सध्या आपण पाहतोय झेल या ठिकाणी सोडण्यात आला. त्या ठिकाणी एक सिंगल मिळाली आंबेले या टीमला. आणि फलंदाज आपण पाहतात 3ऱ्या क्रमांकावरती जयेश, त्यांना जीवनदान. समोरच्या दिशेने लॉफ्ट केला, मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर त्या ठिकाणी आहेत, आले चेंडूच्या खाली आणि टिपलाय. अप्रतिम झेल. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता आणि ज्या वेळेस चेंडू हवेमध्ये जातो फिल्डरला पूर्णपणे लक्ष मात्र चेंडूवरती ठेवावं लागतं आणि तेच काम केलं. चांगला झेल. धक्का क्रमांक 2 या ठिकाणी लागलाय. आता ओमसाई आंबेले या टीमला. फलंदाज अक्षय, बॅक टू द पवेलियन. टेन क्रिकेटची चर्चा आपण करत होतो आणि ज्या ज्या वेळेस मुरबाड ग्रामीण टेनिस बॉलचा विचार आला आणि 10 क्रिकचा विचार केला तर अतिशय जवळचे संबंध या ठिकाणी आपण पाहतो. अगदी क्रिकेटच्या माध्यमातनं कुणाजी म्हात्रे यांच्या माध्यमातून ही वाहिनी यूट्यूबवरती चालवली जाते. त्यानंतर सातत्यानं स्कॉट्स मेंबर फार चांगली मेहनत घेत आहेत. अगदी आपण पाहिलं रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये अतिशय रात्रीपर्यंत जागं राहावं लागतं. ऑन साइडला फुल्लर लेंथ होता, सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा तर नक्कीच मिळतील, परंतु आता बॅटिंग टीमनं या ठिकाणी रेफरल बीमर साठी स्वीकारलाय आणि आमच्या टेक्निकल टीमकडे हा निर्णय आता सोपवला. थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत डिसिजन या ठिकाणी पोहोचवला जाईल.
फुलटॉस होता, ऑन साइडला सरळ दिशा दिली, लांबच लांब षटकार. अगदी आपण पाहिला तर स्क्वेअर लेग रिझन मध्ये ज्या ज्या वेळेस फुलटॉस चेंडू ऑन साइड वरती येत असतात त्या वेळेस फलंदाजांकडे चांगल्या प्रकारे फटका खेचण्याची मुभा असते आणि फलंदाज या ठिकाणी प्रणयनं तेच दाखवलं. यावेळेस बॅकफूट वरती पंच करण्याचा प्रयत्न, लाईन इथे चांगली पाहायला मिळते. अभय सध्या हे दुसरं षटक कंप्लीट करत असताना आपण विचार केला तर टीमची टोटल 22 या आकड्यावरती तब्बल 11.00चा करंट रन रेट तुम्ही पाहतात, सरासरी पाहतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 22, गडी गमावले 2, ज्यामध्ये अक्षय या ठिकाणी बाद झालेत 12 या धावसंख्येवरती आणि ऋषी मात्र शून्याची शिकार झाले. टीमची टोटल तुम्ही 22 पाहताय, 2 गडी बाद झालेत. अजूनही विचार केला तर बॉल शिल्लक आहेत 18 आणि गरज आहे 33 या धावसंख्येची. जो रिक्वायर्ड रन रेट आहे 11.00चा तो सध्या या ठिकाणी मेंटेन ठेवण्यात आला बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं. आणि आता देखील 18 चेंडूमध्ये 33 धावा. एकंदरीत विचार केला तर प्रत्येक षटकामागे 11.00चा रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी तुम्हाला ठेवायचा. सुजित पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक 3 मध्ये. समोरच्या दिशेने लॉफ्ट केला अलोंग दी कार्पेट, त्या ठिकाणी फिल्डर अभय लॉंग ऑन वरती, चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच सिंगल या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज जयच्या बॅटमधनं. टीमची टोटल पुढे सरकेल 23 या आकड्यावरती. नेक्स्ट मॅच तुम्ही नक्कीच पाहू शकता. आंबेलेपाडा संघ आणि त्या संघाच्या विपक्षामध्ये चाफेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळेल. ज्या मॅचमध्ये नाणेफेकी मात्र आंबेलेपाडा संघाने जिंकली आहे आणि पहिल्या डावामध्ये गोलंदाजीचा निर्णय या ठिकाणी स्वीकारला. हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे, टेम्परामेंट संयम दाखवलाय फलंदाज आपण पाहिलं तर प्रणयनं. आणि या अशा गोष्टी क्रिकेटमध्ये फार महत्त्वाच्या असतात आणि खास करून आपण विचार केला टेनिस बॉल क्रिकेटचा तर तुमच्याकडे सिंगल घेण्याची प्रवृत्ती देखील हवी आहे. कारण प्रत्येक चेंडू तुम्ही नक्कीच मैदानाच्या बाहेर मात्र मारू शकणार नाही आहेत. त्यामुळे चांगल्या चेंडूंचा सन्मान आणि वाईट चेंडूवरती मोठा प्रहार या ठिकाणी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नक्की केला जातो. मिसफिल्ड झाली आहे, सेकंडचा कॉल होता, चांगला कॉल होता मी तर म्हणे प्रणयचा. रिव्हर्स अटेम्प्ट केलं गेलं होतं जयच्या माध्यमातून, फटका देखील चांगला पाण्यात मिळाला. एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डरकडनं थोडी मिस्टेक झाली आणि तेच पाहिलं तेच हेरलं दोन्ही फलंदाजांनी आणि एका सिंगलचं कन्व्हर्सेशन मात्र कन्वर्ट या ठिकाणी 2 धावामध्ये करण्यात आला. टीमची टोटल सध्या पुढे सरकती आहे 2 धावांच्या मदतीने तुम्ही पाहू शकता 26 धावा धावफलकावरती. स्विच हिट रिव्हर्स अटेम्प्ट केला, फटका इथे देखील जबरदस्त पाहायला मिळतो. फिल्डरसाठी भरपूर मोठा चेस आहे, परंतु या फटक्याची या ठिकाणी गरज होती टीम ओमसाई आंबेला या टीमला आणि चेंडू सरळ चालला डीप थर्डमॅनला, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. गरज समीकरण तुम्ही पाहतायत, ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. चेंडूची लाईन अगदी रीड करण्यात आली. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, अंपायरचा सिग्नल हा वाईट बॉल आहे आणि 1 फॉर दी ओव्हर असा इशारा देखील अंपायरनं आता करण्यात आलाय गोलंदाजाकडे. आपण पाहिलं तर हाफ ट्रॅकर होता, अपेक्षापेक्षा जास्त उचली या चेंडूने घेतली. अंपायरचा सिग्नल वाईट. 14 बॉल 24 ची गरज आहे. फुलर लेंथ होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, त्यानंतर चेंडू पॅड वरती बदलला. त्या ठिकाणी फिल्डर आलेत शॉर्ट पॉइंट मधनं आणि या ठिकाणी फक्त एकच सिंगल. तेरा बॉल 23 ची गरज. हलक्या हाताने समोरच्या दिशेने आणि या ठिकाणी हा चेंडू आता आलाय डॉट. खेळाडू कक्ष तुम्ही शांतता राखा, मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून सूचना. 12 बॉल आणि आता गरज
4 षटकांमध्ये तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं ती मात्र नक्कीच टाकून पूर्ण करायचेत. अन्यथा असं होत नसेल तर शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. ही सूचना, अशा प्रकारचे नियम वेळेचं काटेकोरपणे पालन करणं प्रत्येक टीमचं कर्तव्य. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून फार चांगली ही स्पर्धा आपण पाहतो. आणि सातत्यानं आपण जर पाहिलं तर 3 दिवस या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज तुम्ही नक्कीच ऐकतायत, मुरबाड तालुक्यातील एक बुलंद तोफ, एक कणखर आवाज सन्मान्य दीपवीरजी बिराडे सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं आपण वेलकम करूया, स्वागत आहे या अंतिम आणि अखेरच्या रजनीमध्ये. पहिल्या षटकामध्ये विचार केला 13 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 9, त्यानंतर 10, अशा एकंदरीत 32 धावा तुम्ही धावफलकावरती पाहतायत. आणि गरज आहे आता 23 या आकड्याची. षटक क्रमांक 4 चा खेळ सध्या सुरू झाला. पहिला चेंडू डॉट आलाय, समोरच्या दिशेनं लॉफ्ट केला, डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. फेकी देखील तितकीच ॲक्युरेट. नॉन स्ट्राईक एंडवरती धोका आणि या ठिकाणी फलंदाज आता मात्र स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतायत. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये हा धक्का लागलाय ओमसाई आंबेले या टीमला या मॅच मध्ये. तिसरा आणि फलंदाज प्रणय बॅक टू द पवेलियन. सामन्यामध्ये सुरुवातीला असं वाटलं होतं, ज्या प्रकारे सुरुवात केली होती फलंदाज अक्षयनं अगदी ताबडतोड फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये 12 धावा एकवटल्या होत्या. त्यानंतर असं वाटलं की अगदी आंबेले हा संघ या ठिकाणी वर्चस्व गाजवेल या मॅच मध्ये. परंतु त्यानंतर तुम्ही पाहतात कमबॅक. हा चेंडू पाहणं फार महत्वाचं असेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण नक्कीच पाहूयात कशा प्रकारे चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूने त्या ठिकाणी दिशा बदलली. या ठिकाणी तुम्ही पाहताय जबरदस्त बॉल, हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने लॉफ्ट केला, मिस टायमिंग. सुजित आला चेंडूच्या खाली, सेफ हँड आहे आणि आणखीन एक झेल टिपला सुजितनं. आता या मॅच मध्ये हा धक्का लागलाय चौथा ओमसाई आंबेले या टीमला. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतात जयेश. धीरज षटक क्रमांक 4 मध्ये सध्या बॉलिंग करतो आणि जबरदस्त बॉलिंग आतापर्यंत धीरजने केली आहे. अगदी विचार केला तर 12 बॉल मध्ये 23 ची गरज होती, आता 8 चेंडू आणि 22 ची गरज आहे. एकंदरीत विचार केला तर गोलंदाज धीरजनं आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि 4 चेंडू मध्ये फक्त एकच सिंगल त्याने खर्च केली आहे. हे षटक या मॅच मध्ये फरक आणू शकतो. आणि डावखुराताचा गोलंदाजी धीरज आणि चेंडू सातत्याने तो वळवतो. लोवर फुल टॉस समोरच्या दिशेने लॉफ्ट केला, डीप मध्ये फिल्डर अभय त्या ठिकाणी सज्ज. एकच सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त ओव्हर. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत गोलंदाज धीरजनं आणि धावा फक्त खर्च केल्या 2. डिफरन्स फरक या मॅच मध्ये नक्कीच क्रिएट करू शकतो हा षटक आणि हेच हवं होतं फिल्डिंग करणाऱ्या रुद्र स्पोर्ट्स आंबेटेंबे या संघाला. आणि नक्कीच गोलंदाज धीरजनं कर्णधारानं दाखवलेला विश्वास या मॅच मध्ये आता सिद्ध करत असताना तो आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी सध्या षटक क्रमांक 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 4 मध्ये ऑन साइडला फटका सजवण्याचा प्रयत्न आणि शेवटचा चेंडू देखील आलाय डॉट. अप्रतिम षटक गोलंदाज धीरजचं, ज्यामध्ये धावा खर्च केला फक्त 2 आणि एक सांघिक आणि एक वैयक्तिक विकेट या षटकामध्ये आता केली आहे कॅरी गोलंदाज धीरजनं. आणि सामना आता शेवटच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जाऊन पोहोचला आणि गरज आहे 6 चेंडू आणि 21 या धावसंख्येची आजच्या या अंतिम
आणि अखेरच्या रजनी क्रिकेट स्पर्धेसाठी जे चीफ गेस्ट मुख्य प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी स्पर्धेमध्ये उपस्थित राहणार आहेत प्रेम देवकर. अगदी आपण विचार केला तर कल्याण डोंबिवली परिसरामधनं इंडियन क्रिकेट टीमसाठी ज्यांचं अंडर 19 टीमसाठी अगदी सिलेक्शन झालं होतं ते प्रेम देवकर या स्पर्धेसाठी नक्कीच अच्छा शेवटच्या रजनीमध्ये भेट देण्यासाठी येणार आहेत. ते अगदी त्यांच्या घरून निघालेत अगदी थोड्याच जसं जसं फेकलाय बंटीवरती देखील प्रेशर आहे कारण अनुभव थोडा कमी आहे. अगदी आपण पाहिलं तर यंगस्टार्सनं पूर्णपणे सज्ज रुद्र स्पोर्ट्स आंबेठेंबे. ऑन साइडला फटका सजवण्याचा प्रयत्न हा चेंडू देखील अंपायर त्या ठिकाणी घोषित करतायत की हा वाईट बॉल आहे. अंपायर प्रसाद सहस्रबुद्धे तुम्ही पाहतायत. एसपी पॅनल संपूर्ण या स्पर्धेसाठी तुम्ही आपण पाहतायत. यावेळेस देखील सलगचा तिसरा चेंडू आलाय वाईट. जे षटक फेकलं होतं गोलंदाज धीरजनं फक्त 2 धावा. अंपायर या ठिकाणी आता बॅटिंग फिल्डिंग करणाऱ्या टीमनं रेफरल या ठिकाणी आता स्वीकारला वाईट साठी. थोड्याच वेळा तुमच्यापर्यंत डिसिजन आम्ही पोहोचूया. टेक्निकल टीम कडे हा डिसिजन आता सोपवण्यात आला. 2 चेंडू अगदी वाईट फेकलेत गोलंदाज बंटीनं आणि त्यानंतर हा चेंडू देखील वाईट आहे. रेफर तुम्ही गमावलाय. फिल्डिंग करणारा संघ लक्षात असू द्या फक्त एकच DRS तुम्हाला इनिंग मध्ये या ठिकाणी संपूर्ण मॅच मध्ये मिळतो तो आता तुम्ही गमावलाय. यावेळेस आपण पाहतोय सिंगल घेण्याचा प्रयत्न स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचे फलंदाजाला. अंपायरचा सिग्नल हा चेंडू देखील वाईट आहे परंतु रनआउटची विकेट आता मात्र गमावली आहे ओमसाई आंबेले या टीमनं आणि या धक्का क्रमांक लागलाय 5वा. मजा येते. बंटी पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला या ठिकाणी फटका डीप मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी चेंडूने टप्पा घेतलाय आणि फिल्डरच्या हवाक्याच्या बाहेर डीप मिड विकेटला चेंडू चाललाय. फंबल आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. फलकावरती धावसंख्या 42 5 चेंडू आणि 13 ची गरज. 5 बॉल 13 ची गरज. धीरजचं जे षटक होतं ज्यामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या धीरजनं आणि 2 विकेट देखील कॅरी केल्या होत्या. त्यानंतर असं वाटलं की परड नक्कीच फिल्डिंग करणाऱ्या टीमचं भारी असेल परंतु बंटीचं हे षटक ज्यामध्ये आतापर्यंत 7 धावा बंटीने खर्च केल्यात. अंपायरचा सिग्नल नो बॉल आहे. झेल नक्कीच त्या ठिकाणी कॅरी केली होती विकेट किपरनं परंतु अंपायरने क्विक सिग्नल लगेचच इशारा दिलाय स्क्वेअर लेग अंपायरनं की हा नो बॉल आहे आणि नो बॉल अर्थातच नेक्स्ट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल फ्री हिट. पूर्णपणे या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर कमबॅक आता होत असताना ओम साई आंबेले या टीमचं. कारण आपण जर पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि त्या ठिकाणी गरज होती तब्बल 21 ची आणि त्यानंतर आता 5 चेंडू आणि 11 वरती हा सामना आलाय. फ्री हिट बॉल आहे अंकुश साठी. फक्त फ्री हिटच्या संधीवरती तुम्ही रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होऊ शकता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर झेल कॅरी करण्यात आला तरी देखील फलंदाज बाद होत नाही. बंटीवरती प्रेशर आहे. फ्री हिटचा बॉल. ऑन साइडला फटका सजवण्याचा प्रयत्न. हा चेंडू या ठिकाणी चांगला टाकलाय. नॉन स्ट्राईक एंड वरती संधी क्रिएट झाली होती परंतु पॉपिंग रिटर्न क्रीज मध्ये फलंदाज त्या ठिकाणी परत आहेत आणि हा चेंडू मात्र या ठिकाणी आता
डॉट पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही मॅच संपलेली नाहीये, सामना अजूनही बॅलन्स आहे. चापेवाडी संघ आणि त्याचबरोबर आंबेलेपाडा संघ आपण देखील तयार राहायचं. बॅटिंगचं इन्व्हिटेशन केलंय चापेवाडी संघाला पहिल्या डावामध्ये. बॉल शिल्लक 4, गरज आहे 11ची. फुल टॉस समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय, खाली क्षेत्र निवडला आणि एका टप्प्यानंतर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज अंकुशच्या बॅटमधून येतोय हा चौकार. समोरच्या दिशेने लॉफ्ट केला, मिस टायमिंग आहे. फिल्डर त्या ठिकाणी आलेत आणि झेल टिपलाय. त्या ठिकाणी धीरज होते आय थिंक, चांगला झेल. आणि फलंदाज त्या ठिकाणी अंकुश अगदी आता मोक्याच्या क्षणाला या ठिकाणी बाद होतात. गोलंदाजाकडे संधी आहे, झालं गेलं ते विसरून जा. सुरुवात थोडी खराब केली, मी तर म्हणेन थोडी नाही फार खराब केली होती गोलंदाज बंटीनं. परंतु त्यानंतर चांगले चेंडू त्यानं देखील टाकलेत. आता या मॅच मध्ये फलंदाज आता बाद झाले. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर अंकुश, नवीन फलंदाज सुजित सध्या मैदानाच्या आतमध्ये आता गेलेत. समीकरण आपण पुन्हा एकदा पाहूयात. 2 बॉल आणि गरज आहे 7 या धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. ऍडव्हान्टेज फिल्डिंग करणाऱ्या संघाकडे. 2 चेंडू आणि गरज आहे 7 या धावसंख्येची. रिव्ह्यू दोन्ही संघाने गमावलेत, हा देखील महत्वाचा भाग या मॅच मध्ये. समोरच्या दिशेने लॉफ्ट केला, एक सिंगल घेण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी फलंदाज आपल्याला दिसले आणि फक्त एकच सिंगल या बॉलवरती. आता गोल्डन षटकार हवा आहे या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल ओमसाई आंबेले या टीमला. ज्या प्रकारे फलंदाजानं फक्त एक सिंगल घेतली आहे, स्वतःवरती नक्कीच विश्वास असेल आणि आता हा विश्वास या चेंडूवरती मात्र दाखवावा लागेल. झालं गेलं ते विसरून जा तुम्ही. फलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं तर संकेत स्ट्राइक एंड वरती. 1 बॉल 6 ची गरज. गोल्डन षटकार या ठिकाणी हवा ओमसाई आंबेले या टीमला. शेवटचा बॉल, 1 चेंडू 6 धावा. समोरच्या दिशेने लॉफ्ट केला, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक विशाल चेंडूच्या खाली आले आणि फलंदाज शेवटच्या बॉलवरती बाद होतात. हा सामना या ठिकाणी जिंकलाय रुद्र स्पोर्ट्स आंबेटेंबे या संघानं. अतिशय चित्तथरारक सामना. अगदी दिवसाची सुरुवात, रजनी क्रिकेटची सुरुवात या प्रकारे झाली आहे. ट्रेलर जर असा असेल तर आजच्या दिवसातील रजनी क्रिकेट हे सुपरहिट असणार, यामध्ये शंका नाहीये. आणि हा पहिला सामना या ठिकाणी स्वतःच्या खिशामध्ये आता टाकला रुद्र स्पोर्ट्स आंबेटेंबे या संघानं. आणि ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच साठी. भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात दोन्ही टीम्सला. आणि त्याचबरोबरीनं चला या ठिकाणी नेक्स्ट मॅच साठी आंबेलेपाडा संघ फिल्डिंग सज्ज करा. आणि रिक्वेस्ट आहे चापेवाडी संघ आपण प्लेइंग 11 सोबत डगआउट मध्ये या. आणि मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा किताब आम्ही या ठिकाणी जाहीर करतोय. नो डाऊट ॲट ऑल धीरज असेल या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. षटक क्रमांक 4 जे या मॅच मध्ये पूर्णपणे टर्निंग पॉइंट, जे निर्णायक क्षण या ठिकाणी ठरलं, ज्यामध्ये फक्त 6 चेंडू टाकत असताना 2च धावा खर्च केल्या.